वाईल्ड लाईफ विथ पेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, गेले बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 महिने झाले आपण कोणतेच व्हिडिओ अपलोड केले नाही। थोडं काम चालू होतं त्यामुळे व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही। या 2-3 महिन्यात भरपूर जणांचे मित्रांचे मला कॉल येतात की आशिष दादा नवीन व्हिडिओ का अजून अपलोड केलेला नाही आहे, भरपूर दिवस झाले। काहींचे व्हॉट्सअपला मेसेज येतात, काहींच्या कमेंटसुद्धा येतात। तर मी आता सध्या इचलकरंजीमध्ये राहतो आहे आणि इचलकरंजीमध्येच आता मी माझं स्वतःचं पेट शॉप आणि कृषी सेवा केंद्र या दोन्ही गोष्टी एकत्र सुरू करतो आहे। माऊली कृषी सेवा केंद्र आणि पेट शॉप या नावाने। तर त्यामुळे थोडासा वेळसुद्धा मिळत नव्हता। आता रेसचा सीझन पण चालू होता त्यामुळं मुलाखतीसाठी जाण्यासाठी पण थोडे प्रॉब्लेम येत होते, कारण ज्या वेळेत मला जायचं आहे त्या वेळेत समोरच्या व्यक्तीला वेळ असेलच की नाही हे पण मी सांगू शकत नव्हतो। त्यामुळे मी पण जास्त प्रयत्न केला नाही मुलाखतीला जायचा। आता हळूहळू रेसचा सीझन पण आता स्टॉप होतो आहे, पाऊस चालू होणार आहे, तर आपण आता मुलाखती पण सुरू करूया थोड्या दिवसात। तर मित्रांनो, या जवळजवळ 2.5-3 महिन्यात ह्या उन्हाळ्याचा जो टप्पा होता यामध्ये भरपूर जणांचे मला कमेंट्स येत होते किंवा कॉल येत होते किंवा मेसेज येत होते की श्वानांमध्ये भरपूर प्रॉब्लेम दिसत आहेत, स्किनचे रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, काहींच्या श्वानांच्या पोटात जंत झाले आहेत, काहींच्या त्वचेवर चट्टे पडत आहेत, केस जास्त गळत आहेत, स्वतःचीच घाण डॉग स्वतः खातो, ही काही लक्षणं त्यांच्या आता श्वानांमध्ये दिसत होती। भरपूर जणांकडून मला यासाठी कॉल आले होते। तर मित्रांनो बघा, बऱ्यापैकी आपल्या मित्रांचं जे डिवर्मिंगचं शेड्यूल आहे, म्हणजे जे आपण श्वानांचं जंत निर्मूलन म्हणतो, हे जंत निर्मूलन करण्याचं जे शेड्यूल आहे ते बऱ्याच मित्रांचं आपलं चुकते। मी खूप जणांकडून डिटेल घेत होतो, म्हणजे समजा एखाद्याचा मला कॉल आला तर त्याला मी विचारायचो की तू प्रॉपर डिवर्मिंग कसं करतो, जंत निर्मूलन श्वानाचं कसं करतोस। तर या गोष्टींमध्ये नॉलेजचा अभाव त्यांच्याकडून मला दिसत होता। काही जण मित्रांच्या सल्ल्यानं करतात, काही डॉक्टरांच्या सल्ल्यानं करतात, पण रिपीट डिवर्मिंग करत नाहीत, असे बरेच प्रॉब्लेम येतात। काही जण प्रॉपर डिवर्मिंग करत नाहीत। जे जंत निर्मूलन आहे जे श्वानाचं आपल्याला करायचं आहे ते एकदम प्रॉपर झालं पाहिजे, आणि या गोष्टीसाठीच आज आपण हा व्हिडिओ अपलोड करतो आहे। मी स्वतः वेटरनरी डॉक्टर नाही आहे, तरी पण माझ्याकडे जे डिवर्मिंगचं जे माझं शेड्यूल असते याप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। याप्रमाणे जर तुम्ही शेड्यूल तुमचं जर पुढे हँडल केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील। तर डिवर्मिंग म्हणजे जंत निर्मूलन जे आपण श्वानांचं करतो आहे हे नेमकं कधी केलं गेलं पाहिजे, कसं केलं गेलं पाहिजे आणि कधीपासून केलं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टींवर पण भर देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर यामध्ये बघा, ज्यावेळेला आपण सुरुवातीपासूनच चालू करूया, ज्यावेळेला तुम्ही एखादं पिल्लू अडप्ट करताय, एखादं लहान पिल्लू तुम्ही घरी आणताय, शक्यतो मी मागं तुम्हाला बोललो होतो की 40 ते 45 दिवसाचं पिल्लू तुम्ही घरी आणा। 40 ते 45 दिवसाचं पिल्लू घरी आणण्याचा माझा पहिल्यांदा उद्देश काय असतो, तर प्रॉपर पिल्लांना आईचं दूध पिलेलं असतं। ओरिजिनलच्या ग्रेवनचे फिमेल दूध थोडं कमी असतं, पण तरी पण 40 ते 45 दिवसाच्या मानाने पिल्लू आईचं दूध पूर्ण पिल्लं असतं, त्याला बाहेरचं स्टार्टर वगैरे आपण सुरू केलेलं असतं ब्रीडरनं। तर हे पिल्लू तुम्ही शक्यतो घरी आणा, 40 ते 45 दिवसाचं पिल्लू। ज्यावेळेला तुम्ही पिल्लू घरी आणताय त्याच्या आधी त्याचं डिवर्मिंग झालेलं असणं तितकंच महत्त्वाचं आहे, ब्रीडरने केलं महत्त्वाचं आहे। जर समजा तुम्ही एखादे पिल्लू बुक करताय तर त्या ब्रीडरला त्याच वेळेला बोलून घ्या की बाबा तुम्ही 20व्या दिवशीपासून पिल्लाचं किमान डिवर्मिंग सुरू करा। यामध्ये काही जण 7व्या दिवशीसुद्धा डिवर्मिंग करतात, काही जण 20व्या दिवशी करतात, काही जण 1 महिन्यानंतर करतात। तर बघा, किमान 20व्या दिवशी म्हणजे ज्यावेळेला पिल्लाचे डोळे उघडून 1-5-6 दिवस झालेले असतात आणि बऱ्यापैकी आईचं दूध कमी झालेलं असते पिल्लांचं, त्यावेळेला तुम्ही डिवर्मिंग 20व्या दिवशी करू शकता। यामध्ये मार्केटमध्ये भरपूर औषधं उपलब्ध आहेत, लिक्विडमध्ये आहेत, टॅब्लेट फॉर्ममध्ये आहेत। शक्यतो पिल्लू सुरुवातीच्या 4 महिन्यापर्यंत तुम्हाला लिक्विड डिवर्मिंगच करायचं। लिक्विडमध्येच का वापरायचं, ते एकदम इझी जातं तुम्हाला पिल्लाला भरवण्यासाठी। तर यामध्ये मार्केटमध्ये अनेक औषधं उपलब्ध आहेत। ड्रोंटॉसारखं लिक्विड आहे, हे तुम्ही वापरू शकता। आपलं कोणत्या कंपनीचं प्रमोशन यात व्हिडिओमध्ये करायचं नाही आहे, पण मी स्वतः ड्रोंटॉल्स यूज करतो। ज्यावेळेला तुमचं पिल्लू सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असेल त्यावेळेला तुम्हाला लिक्विड डिवर्मिंग करायचे आहे सुरुवातीच्या 4 महिन्यात, आणि त्यानंतर मग पुन्हा तुम्ही टॅब्लेट वापरू शकता। आता डिवर्मिंगचं नेमकं शेड्यूल काय आहे आणि डिवर्मिंग करण्याचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं काय आहेत, तुमच्या श्वानाच्या पोटामध्ये जंत झालं त्याची नेमकी लक्षणं काय असतात, ही लक्षणं कशी ओळखली पाहिजे हे आपण आता पहिल्यांदा बघूया। कारण ज्यावेळेला लक्षणं दिसतात त्यावेळेस आपण डिवर्मिंग सुरू करणं महत्त्वाचं असतं। तर लहान पिल्लू असू दे किंवा मोठे श्वान असू दे, ज्यावेळेला तुम्ही घरी आणताय त्यावेळेला त्यांच्यामध्ये ज्यावेळेला जंत पोटात तयार होतात त्यावेळेला त्यांची लक्षणं काय असतात हे पहिल्यांदा आपण बघूया। तर सुरुवातीच्या टप्प्यात बघा, लहान पिल्लू असेल तर माती चाटणी हा प्रकार जास्त सुरू होतो। माती चाटणी हा प्रकार ज्यावेळेला जास्त सुरू होतो त्यावेळेला आपले जे मित्र आहेत किंवा काही ब्रीडर म्हणतात की त्यांना कॅल्शियमची कमतरता आहे, तर तसं नसून पोटामध्ये त्यांच्या जंत सक्रिय झालेले असतात। तर माती चाटणं हा पहिल्यांदा प्रकार सुरू होतो। त्यानंतर कुत्र्यांच्या अंगाला खाज चालते, जे श्वान आहेत तुमचे त्यांच्या अंगाला खाज येणं सुरू होतं,
सारखा डॉग तुमचा खाजवत राहतो. त्यानंतर केस गळणे चालू होतं, अंगावर स्पॉट पडणे, छोट्या फोडी उठणे, या गोष्टी चालू होतात. काही वेळेला श्वान स्वतःचीच घाण स्वतः खातात, ही गोष्ट चालू होते. गवत खाणे, ही गोष्ट चालू होते. त्याचबरोबर वजन न वाढणे. भरपूर जणांचे मला फोन येतात की अशी दादा वजनच वाढत नाही आहे माझ्या श्वानाचं. पिल्लू 4 महिन्यात झाले, 5 महिन्यात झाले, पण अजून 2-2.5 महिन्याच्या पिल्लासारखं दिसते, वजन वाढत नाही आहे. तर त्यावेळेसुद्धा आपण डिवर्मिंग करणं पण महत्त्वाचं असेल. असे अनेक लक्षणं आहेत. श्वानाच्या डोळ्यातून घाण येणे, त्याचबरोबर तोंडाला वास येणे, दातांना पूर्ण पिवळ्या कलरचा एक लेप तयार होतो. या गोष्टी सर्व डिवर्मिंगची जी लक्षणं आहेत, म्हणजे ज्याला पोटात जंत होतात डॉगच्या, ही सर्व लक्षणे डॉग आपला दाखवून देत असतो. ही ज्यावेळेला लक्षणं तुमची डॉगमध्ये दिसतात त्याला तुम्ही डिवर्मिंग करणं किंवा जंत निर्मूलन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, ही झाली तुमची लक्षणं. तर डिवर्मिंग कसं करावं आणि कधी करावं ह्या गोष्टी पहिल्यांदा बघूया. तर पहिल्यांदा आपण बघूया डिवर्मिंग कधी करावं. तर आता हे सिम्पटम्स मी तुम्हाला जी लक्षणं आहेत ती तुम्हाला सांगितली. तर आपण वय पहिल्यांदा बघूया. ज्यावेळेला तुम्ही पिल्लू घरी आणताय, मी म्हटलं तुम्हाला 40 ते 45 दिवसाचं पिल्लू ज्यावेळी तुम्ही घरी आणलाय, 40 ते 45 दिवसाचं पिल्लू घरी आणले म्हणजे ऑलरेडी त्याला ब्रीडरकडे 2 वेळा डिवर्मिंग झालं पाहिजे लिक्विडमध्ये. लिक्विडमध्ये जे डिवर्मिंग मार्केटमध्ये आता सध्या मिळतात, जे डिवर्मर मार्केटमध्ये मिळतात, या बऱ्यापैकी 99% जे डिवर्मर आता आपल्याला मार्केटमध्ये मिळतात या सर्वांचं प्रमाण हे 1 किलोला 1 मिली याप्रमाणे लिक्विड डिवर्मिंगचं प्रमाण आहे. आणि हे आपण लहान पिल्लांना वापरायचं आहे. मग तुम्ही लिक्विडमध्ये डिवर्मर कोणतं पण घ्या, तुमच्या वेटरनरी डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही घेऊ शकता. यामध्ये ज्यावेळेला तुमच्या पिल्लाचं वजन 1 किलो असतं त्यावेळेला तुम्ही 1 किलोला 1 ml याप्रमाणे डोस द्यायचा आहे. समजा पहिल्यांदा तुम्ही 20व्या दिवशी डिवर्मिंग करणार आहात, तर त्यावेळेला पिल्लाचं समजा तुमच्या वजन 1 किलो किंवा 1.5 किलो असेल, तर त्यावेळेला तुम्ही 1 किलो किंवा 1 किलोला 1 ml याप्रमाणे 1 ते 1.5 ml पहिल्यांदा वापरायचं आहे. पुन्हा 20 दिवसानंतर रिपीट करायचं आहे, 40 दिवसानंतर रिपीट करायचं आहे. त्यावेळेला पिल्लाचं वजन समजा 2-2.5 किलो असेल तर त्यावेळेला 2.5 ml द्यायचं आहे. याप्रमाणे सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही 20 दिवसांना डिवर्मिंग करू शकता. हे डिवर्मिंग तुम्हाला किमान 3.5 ते 4 महिने, पिल्लू जोपर्यंत तुमचं 3.5 ते 4 महिन्याचं होत नाही तोपर्यंत हे तुम्हाला डिवर्मिंग करायचं आहे. ज्यावेळेला तुमचं पिल्लू 4 महिन्याचं पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही टॅबलेटमध्ये डिवर्मिंग करू शकता. टॅबलेट डिवर्मिंग करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला चांगली टॅबलेट यूज करायची. टॅबलेटचं प्रमाण पण जे आहे ते ज्यावेळेला तुमचा डॉग 4 महिन्याचा होतो त्याला 10 किलोला 1 टॅबलेट, 10 किलोला 1 टॅबलेट याप्रमाणे तुम्हाला टॅबलेटमध्ये डिवर्मिंग करायचं आहे. जर तुमच्या श्वानाचं वजन 15 किलो असेल तर तुम्ही 1.5 गोळी वापरा. याप्रमाणे टॅबलेटनं डिवर्मिंग करायचं आहे. आता डिवर्मिंगचं जे शेड्यूल आहे तुमचं मी तुम्हाला सांगितलं वयाप्रमाणे. जे वर्म्स असतात किंवा जे जंत असतात श्वानाच्या पोटामध्ये, जेव्हा तुमचा श्वान 4 महिन्याचा होऊन जातो त्यावेळेला हे वर्म आहेत ते बऱ्यापैकी अडल्ट वर्म असतात. मार्केटमध्ये येणारी बऱ्यापैकी जी औषधं आहेत ती अडल्ट वर्मसाठीच काम करणारी औषधं असतात. अडल्ट वर्म जे असतात ते अंडी घालत असतात श्वानाच्या शरीरामध्ये, आणि ही अंडी 21 दिवसानंतर किंवा 20 दिवसानंतर पुन्हा उगवून त्यातनं पुन्हा नवीन पिल्लं तयार होतात, पुन्हा नवीन जंतू पोटात तयार होत असतात. त्यामुळं तुम्ही जे तुमचं शेड्यूल आहे हे पहिल्यांदा बघा कसं करायचं आहे. जर तुम्ही आता टॅबलेटमध्ये डिवर्मिंग सुरू केले तर त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही डिवर्मिंग लिक्विडनं तुमचं थांबलं आहे, 4 महिने तुमचं पिल्लू आहे, समजा आज 1 तारीख आहे, तुम्ही आज टॅबलेट पहिल्यांदा वापरताय, तर आज ज्यावेळेला तुम्ही टॅबलेटने डिवर्मिंग करणार आहात, समजा आज तुमच्या श्वानाचं वजन आहे 20 किलो आणि तुम्ही आज डिवर्मिंग करणार आहात पिल्लाला, तर त्या पिल्लाला ज्यावेळेला तुम्ही समजा 2 टॅबलेट वापरले आज डिवर्मिंगसाठी, तर बरोबर 21 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा रिपीट करायचं. त्यामुळे काय होतं, तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात जे डिवर्मिंग केलेलं आहे या डिवर्मिंगमध्ये जे मोठे जंत आहेत किंवा जे अडल्ट जर्म आहेत, हे अडल्ट जे वर्म्स असतात ते सर्व वर्म्स मेलेले असतात आणि त्यांची जी अंडी असतात की ज्यातून पिल्लं पुन्हा बाहेर येणार आहेत ही सुद्धा निष्क्रिय होतात 20-21 दिवसानंतर तुम्ही डिवर्मिंग केल्यानंतर. तर त्यामुळे पुन्हा जंत जास्त होण्याचा किंवा जंत न होण्याचा जंत होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो पुन्हा बऱ्यापैकी 99% तुमचा प्रॉब्लेम कमी होतो. त्यानंतर तुम्ही प्रत्येक 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर डिवर्मिंग सुरू करायचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तर डिवर्मिंग तुम्ही समजा 20 दिवसानंतर लिक्विड प्रमाणे केले, त्यानंतर तुम्ही टॅबलेटमध्ये ज्यावेळेला करणार आहे त्यावेळेला 21 दिवसानंतर रिपीट झाल्यानंतर दर 3.5 ते 4 महिन्याच्या टप्प्यामध्ये तुम्ही डिवर्मिंग पुन्हा सुरू करायचं आहे. आता डिवर्मिंगचं तुम्हाला मी शेड्यूल सांगितलं वेळेनुसार कधी करायचं, कसं करायचं. तर चांगलं डिवर्मिंग करण्यापेक्षा प्रॉपर डिवर्मिंगकडे तुम्ही कल द्या. म्हणजे चांगली औषधं वापरणं आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीची किंवा दुसऱ्या कंपनीची औषधं वापरण्यामध्ये असं काही येत नाही. प्रत्येक डिवर्मिंगनं जर तुमचं शेड्यूल जर चांगलं असेल, प्रॉपर जर डिवर्मिंग तुम्ही करत असाल
तर सर्वच डिवॉर्मरचे रिझल्ट चांगले येतात. त्यामुळं ठराविकच कंपनीचं डिवॉर्मिंगसाठी तुम्ही औषधं वापरावे असं काही नाही आहे. तुमचं डिवॉर्मिंग हे प्रॉपर असलं पाहिजे. यामध्ये पहिल्यांदा बघा, ज्यावेळेला तुम्ही डिवॉर्मिंग करताय त्यावेळेला मी तुम्हाला जसं बोललो, एक वेळ तुमचं कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन जे तुम्ही श्वानांसाठी वापरताय, हे कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन तुमचं प्रमाण कमी जास्त झालं चालेल, पण डिवॉर्मिंगसाठी जी औषधं वापरताय, जंत निर्मूलनासाठी जी औषधं वापरताय ती तुमची प्रॉपरच असली पाहिजे. त्यांचं जी क्वांटिटी आहे ती प्रॉपर, किंवा तो ज्यांचा डोस आहे तो प्रॉपरच असला पाहिजे. त्यामुळे तुमचं जंत निर्मूलन श्वानाचं चांगलं होईल. जर तुमचा श्वान 25 किलोचा असेल तर तुम्हाला टॅबलेट देताना 2.5 टॅबलेटच द्यायचं. ही टॅबलेट तुम्ही कमी करू नका. जर ही टॅबलेटचं प्रमाण तुम्ही कमी केलं तर तुमचं जंत निर्मूलन श्वानात तुमच्या होणार नाही आहे. त्यामुळे प्रॉपर डिवॉर्मिंग करा. 30 किलो वजन असेल 30 करा, 40 असेल तर 4 टॅबलेट वापरा. याप्रमाणे तुम्हाला डिवॉर्मिंग करायचं आहे. लिक्विडमध्ये पण सेम आहे. लहान पिल्लाच्या वेळेला समजा 2 किलोचं पिल्लं तर 2 ml वापरा, 3चा आहे तर 3 वापरा. पण डिवॉर्मिंगचं प्रमाण जे आहे, जो डोस आहे तो तुम्ही करू नका. आता डिवॉर्मिंग कधी करावं, तर डिवॉर्मिंग जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, जर आपल्याला दिवसांचा टप्पा बघितला तर 20व्या दिवशीपासून 40 दिवस याप्रमाणे लहान पिल्लांना सुरुवातीच्या 4 महिन्यात, 20व्या दिवसाच्या अंतरानं, मोठ्या श्वानांना किमान 3.5 ते 4 महिन्यात रिपीट डिवॉर्मिंग झालं पाहिजे. आता कसं करावं, तर समजा आज तुम्ही डिवॉर्मिंग तुम्हाला करायचं आहे, तर ज्या वेळेला तुमच्या श्वान 4 तास आधी उपाशी असेल आणि डिवॉर्मिंग नंतर 4 तास नंतर उपाशी राहू शकतो, असं जर तुमचं शेड्यूल असेल तर तुम्ही त्यावेळेला डिवॉर्मिंग करायचं आहे. म्हणजे एकंदरीत काय, बऱ्यापैकी श्वान तुमचा त्यावेळेला उपाशी असला पाहिजे. काही जण मी बघतोय जेवणातून डिवॉर्मिंगचे टॅबलेट देतात, तर ते अतिशय चुकीचं आहे. तर तुम्ही ज्यावेळेला श्वान तुमचं उपाशी पोटी असेल, शक्यतो तुम्ही डिवॉर्मिंग करताना ही सकाळच्या वेळेत केलं तर बरं पडेल. रात्रभर पूर्ण श्वानाची विश्रांती झालेली असते. त्यानंतर जर तुम्ही एक्सरसाइजला नेत असाल श्वानाला, तर एक्सरसाइजला जाऊन आल्यानंतर एक अर्धा ते 1 तासाच्या विश्रांतीनंतर तुम्ही डिवॉर्मिंग करू शकताय. त्यावेळेला श्वान तुमचा पूर्णपणे उपाशी असतो. त्यावेळेला तुम्ही डिवॉर्मिंग करायचं आहे. रक्ताभिसरण पण चांगलं चालू असते. जी तुम्ही टॅबलेट दिलेली आहे ती पूर्ण त्याच्या शरीरामध्ये काम सुरू करेल. आणि त्यानंतर डिवॉर्मिंग झाल्यानंतर एक किमान 4 तासानंतर तुम्ही पुन्हा मग त्याला जेवण देऊ शकता. हे शेड्यूल तुम्ही कायम ठेवा, किंवा रात्रीच्या वेळेला पण तुम्ही डिवॉर्मिंग करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला आधी आणि नंतर 4 तासाचं किमान, म्हणजे 8 तासाचं एकूण गॅप पाहिजे डिवॉर्मिंगच्या वेळेमध्ये. हे झालं डिवॉर्मिंग कधी, कसं आणि कोणत्या वेळेत केलं गेलं पाहिजे. आणखीन एक सांगायचं आहे की बऱ्याच आपल्या मित्रांचा अनेकदा मला फोन येतो, म्हणजे ज्यावेळेला त्यांची एखादी घरची फिमेल प्रेग्नंट असते आणि तिला पोटात जास्त जंत दिसत असतात, त्यावेळेलासुद्धा मला बऱ्याच जणांचा फोन येतो की अशी दादा फिमेल प्रेग्नंट आहे आणि जंत भरपूर झाले, तर त्यावेळेला काय आपण डिवॉर्मिंगसाठी औषधं वापरू शकतो. तर बघा, शक्यतो तुम्ही ज्यावेळेला तुमची फिमेल हिटवर येते, म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला मेट करायची फिमेल, त्यावेळेला तुम्ही त्याच्या आधी डिवॉर्मिंग करणं कधी पण अतिशय चांगलं आहे. हे शेड्यूल जर बघितलं तर तुम्हाला आपण जी फिमेलची सायकल आहे, किंवा जी आपण फिमेल मेट करणार आहे, समजा तुमची फिमेल घरची हिटवर आले, ती मेट करणार आहे आपण शक्यतो फिमेल 12व्या 13व्या दिवशी 10व्या दिवशी पण तिथून पुढं फिमेल मेट करतो. तर ज्यावेळेला तुम्हाला फिमेलची हीट दिसते, किंवा ज्यावेळेला फिमेल तुमची हिटवर येते, त्यावेळेला तुम्ही शक्यतो काय करायचं आहे, सुरुवातीच्या 4 ते 5 दिवसातच फिमेलला डिवॉर्मिंग करून घ्यायचं आणि प्रॉपर डिवॉर्मिंग करायचं आहे. जसं मी तुम्हाला बोललो, प्रॉपर डिवॉर्मिंग करून घ्यायचं आहे. यामध्ये वजन जेवढं आहे त्याच वजनाप्रमाणे तिला टॅबलेट द्यायचे आहेत आणि डिवॉर्मिंग करून घ्यायचं. हे झालं तुमचं फिमेल हिटवर आल्यानंतर डिवॉर्मिंग. समजा इतकं करूनसुद्धा जर तुमची फिमेल प्रेग्नेंट असताना जर तुम्हाला वाटते की बाबा तिच्या पोटातून जंत पडत आहेत, किंवा जास्त जंताचा प्रॉब्लेम आहे तिला आत्ता आणि तुम्हाला त्याची लक्षणं दिसतात, तर यावेळेलासुद्धा तुम्ही डिवॉर्मिंग करू शकता. पण त्यावेळेला त्या फिमेलची प्रेग्नन्सी, म्हणजे जो तिचा मेट केल्यानंतरची 45 दिवसाची तारीख आणि फिमेल तुमची कन्फर्म प्रेग्नेंट आहे, तर 45 दिवसानंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं तिला डिवॉर्मिंग करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही तिला टॅबलेट वापरू शकता डिवॉर्मिंगसाठी. या टॅबलेटची मी नावं सांगणार नाही, पण आपण 45 दिवसानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं डिवॉर्मिंग करू शकतो. आता काहींचं असं म्हणणं आहे की आपण नॅचरल पद्धतीने डिवॉर्मिंग करू शकतो का, तर असं नॅचरल पद्धतीने डिवॉर्मिंग करण्यासाठी अनेक प्रोडक्ट आहेत, आपण त्यांची कन्फर्मेशन देऊ शकत नाही की बाबा यानं प्रॉपर डिवॉर्मिंग होऊ शकते का. जर तुम्हाला ॲपल सिडर व्हिनेगार माहीत असेल तर ॲपल सिडर व्हिनेगार बऱ्यापैकी ब्रीडर वापरतात. यानंसुद्धा चांगलं डिवॉर्मिंगसुद्धा होतं आणि त्याचे फायदे आहेत की त्याने श्वानाचा जो पोट आहे, जे स्किनचे डिसीज होणार आहेत श्वानांना, ते सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतात. तर जर तुम्हाला ॲपल सिडर व्हिनेगार मिळत असेल तर तुम्ही मोठे जे श्वान आहेत तुमचे, म्हणजे ज्यांचं वजन 30+ आहे, त्या श्वानांना तुम्ही आठवड्यातून एक किमान 2 ते 3 वेळा 5 ml ॲपल सिडर व्हिनेगार पाण्यामध्ये डायल्यूट करून देऊ शकता. जे तो श्वान पाणी पितो त्या श्वानाला तुम्ही त्या पाण्यामध्ये ॲपल सिडर व्हिनेगार एक 5 ml प्रमाण द्यायचं आठवड्यातून एक 2 ते 3 वेळेला. असं जर तुम्ही केला तर त्यांना प्रॉपर तुमचं डिवॉर्मिंगसुद्धा होतं, पोटात जंत होत नाही श्वानाच्या,
त्याचबरोबर जी श्वानाचा जो कोट आहे हा कोटसुद्धा तुमचा अतिशय चांगला आणि गुड राहतो. त्याचबरोबर जर तुमच्याकडे टॉय ब्रीड असतील किंवा लहान ब्रीड असतील, म्हणजे आता आपण कसं आहे लार्ज ब्रीड ग्राउंड ठेवतो, आता आपलं बऱ्यापैकी चॅनलवर ग्राउंडचेच व्हिडिओ येतात. जर तुमच्याकडे लहान ब्रीड असतील तर त्याला 2 ml डायल्यूट करायचं आहे आणि ते दिवसातून 2 ते 3 वेळेला तुम्ही देऊ शकता पाण्यामधून. तर याप्रमाणेसुद्धा तुम्ही करू शकता. आता प्रॉपर डिवर्मिंग झालं की नाही, प्रॉपर डिवर्मिंग झाले की नाही हे कसं ओळखायचं? तर बघा, प्रॉपर डिवर्मिंग झाले की नाही यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लक्षणं काय होती ते पण माहीत पाहिजे. लक्षणं काय होती ती सुद्धा माहीत पाहिजे. जर तुम्ही डिवर्मिंग आज केले तर त्यानंतर जवळजवळ 1 ते 10 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या श्वानाच्यामध्ये डेव्हलपमेंट चांगली दिसायला लागते. स्किनचे प्रॉब्लेम कमी येतील, श्वानाचं वजन वाढलेलं दिसायला लागेल तुम्हाला हळूहळू, श्वानाचा ॲक्टिव्हपणा वाढलेला दिसेल. जर अंग खाजवत होत असेल तर तो पूर्ण थांबेल. स्किनचे जर डिसीज असतील तर ते थांबतील. डोळ्यातून घाण वगैरे येत असेल तर ती स्टॉप होऊ शकते. तोंडातून स्मेल येत असेल स्टॉप होतो. स्वतःची घाण जर श्वान खात होत असेल तो थांबतो. काहींचं असं म्हणणं आहे की संडासला पातळ होते, म्हणजे ज्यावेळेला लक्षण दाखवत होती तर ते सुद्धा थांबू शकतं. संडासला जो डॉग संडास करतो तो अतिशय व्यवस्थित करेल श्वान. हे सर्व गोष्टी जर तुम्ही लक्षणं जर तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या श्वानाचं प्रॉपर डिवर्मिंग झालं की नाही हे सुद्धा तुम्ही डिवर्मिंग नंतर श्वानाच्या लक्षणांमधून कन्फर्म करू शकता. तर मित्रांनो, मला जितकी डिटेल होती जेवढी मला डिवर्मिंगबाबत मला जेवढी माहिती होती तेवढी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही अन्य आपल्याकडून माहिती पाहिजे असेल किंवा आणि असे काही व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला यूट्यूबला कमेंट करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी पुढं स्क्रीनवर पण देणार आहे. तर या व्हॉट्सअप नंबरलासुद्धा तुम्ही मेसेज करू शकता किंवा मला डायरेक्ट कॉल करून माझ्याकडून काय अपेक्षा असतील किंवा आणखी नवीन काय आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्ही मला सुचवू शकता. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हाच व्हिडिओ पुढे आपले जे श्वानांचे कोणते ग्रुप असतील, ग्राउंड्सचे जे ग्रुप असतील किंवा अन्य काही ग्रुप असतील श्वानांचे किंवा जे आपले प्राणी मित्र जे आपले मित्रमंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.